महाकारुणिक सम्यक समुद्रास आणि भगवंतांनी उपदेश केलेल्या धम्मास आणि भगवंतांच्या श्रावक संघास बुद्ध धम्म संघ या तीनही रत्नास मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार पंचांग प्रणाम। राष्ट्रपिता महात्मा फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांनाही त्रिवार पंचांग प्रणाम। माता रमाई, माता भीमाई अशा समस्त मोठ्या महामानवांना त्रिवार पंचांग प्रणाम। ज्या ज्या महामानवांनी ह्या पृथ्वीवर लोकांचं कल्याण झाले पाहिजे म्हणून आपले जीवन खर्ची केले, अशा समस्त मोठ्या महामानवांना, मग ते कोणत्याही जाती पंथ धर्माचे असो, त्यांनाही माझे वंदन। आज आपण या ठिकाणी 10 पारमिता भगवंतांनी सम्यक संबुद्ध होण्यासाठी एक बोधिसत्व जो 10 पारमिता पूर्ण करतो, त्या 10 पारमिता पूर्ण केल्यानंतर बुद्धत्व हे उच्च शिखर गाठतो। सिद्धार्थ बोधिसत्व असताना इसवी सन पूर्व 528 मध्ये बोधिवृक्षाखाली गया येथे बसून पौर्णिमेच्या दिवशी सम्यक संबुद्धत्व प्राप्त केलं। परंतु हे सम्यक संबुद्धत्व प्राप्त करण्यासाठी त्यांना ज्या 10 पारमिता पूर्ण कराव्या लागल्या, त्या 10 पारमिता पूर्ण केल्याशिवाय अनेक जन्मामध्ये एका जन्मामध्ये एक पारमिता पूर्ण करून त्यांना त्यांचे पारमिताचे घडे पूर्ण करावे लागले। त्यानंतर त्यांना सम्यक संबुद्धी प्राप्त झाली। तर हे सम्यक संबुद्धी प्राप्त करण्याकरता ज्या 10 पारमिता आहे, त्या 10 पारमिता पूर्ण करण्याकरता भगवंतांना जो सम्यक संकल्प केला होता का मला सम्यक संबुद्धत्व प्राप्त करायचं आहे, मला सर्वज्ञ व्हायचं आहे, तर ते दीपंकर नावाचे ह्या जगामध्ये सम्यक संबुद्ध उत्पन्न होऊन गेले। तो काळ म्हणजे आजच्या काळाच्या अगोदर 4 असंख्य 1 लाख कल्पापूर्वी भगवान दीपंकर नावाचे सम्यक संबुद्ध उत्पन्न होऊन गेले होते। त्यावेळेस आमचे बोधिसत्व एक तपस्वी होते आणि तपस्वी असताना सुमेध नावाचे तपस्वी होते आणि त्या सुमेध तापसाने भगवान दीपंकरासमोर सम्यक संकल्प केला की ज्याप्रमाणे तुम्ही असंख्य जीवांना येथील निर्वाणाकडे सुखाकडे घेऊन जात आहे, त्याप्रमाणे मीही सर्वज्ञता किंवा बुद्धत्व प्राप्त करून मीही असंख्य जीवांना लोकांना निर्वाणाकडे घेऊन जाण्याकरता मलाही सम्यक संबुद्धी प्राप्त हो, असा सम्यक संकल्प भगवान दीपंकरापुढे पूर्ण केला। आणि त्यानंतर त्यांना 10 पारमिता पूर्ण कराव्या लागल्या। त्या 10 पारमिता पूर्ण करत असताना आज जर विचार केला तर हे सिद्धार्थ सम्यक संबुद्ध हे 28वें सम्यक संबुद्ध आहे आणि यापूर्वी 27 सम्यक संबुद्ध होऊन गेले आहे। 27 सम्यक संबुद्ध होऊन गेले तर विचार करा की 4थ्या दीपंकर नावाच्या भगवान बुद्धाकडे त्यांनी सम्यक संकल्प केला आणि 4थ्या बुद्धाच्या नंतर डायरेक्ट 28वें बुद्ध होऊन गेले। म्हणजे मधात जे काही हे सम्यक संबुद्ध बुद्ध होऊन गेले त्यांच्या कालखंडामध्ये किती मोठा हा कल्पाचा हा कालखंड येतो की ज्या कालखंडामध्ये त्यांना पारमिताचे घडे पूर्ण करावे लागले। तर हे पारमिता पूर्ण करण्याकरता त्यांना ज्या 10 पारमिता आहे, त्या 10 पारमिता म्हणजे सर्वात पहिली दान पारमिता, त्याच्यानंतर शील पारमिता, त्याच्यानंतर नैष्कर्म्य पारमिता, त्याच्यानंतर वीर्य पारमिता, त्याच्यानंतर प्रज्ञा पारमिता, त्याच्यानंतर शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री, उपेक्षा, ह्या ज्या 10 पारमिता त्यांना पूर्ण कराव्या लागल्या। त्या पूर्ण केल्यानंतरच त्यांचे पारमिताचे घडे पूर्ण झाल्यानंतरच त्यांना सम्यक संबुद्धत्व प्राप्त झालं। तर ह्या पारमिता एक पारमिता 3 अंगांनी युक्त पूर्ण केल्याशिवाय 3 अंगांनी परिपूर्ण केल्याशिवाय त्या पूर्ण साध्यता करता येत नाही। तर त्या म्हणजे ज्या पारमिता आपण म्हणतो, तर पहिली येते उपपारमिता, उपपारमितानंतर पारमिता आणि त्याच्यानंतर येते परमार्थ पारमिता। तर उपपारमिता, पारमिता आणि परमार्थ पारमिता, एका पारमिताचे हे 3 उपपारमिता, पारमिता आणि परमार्थ पारमिता ह्या 3 पूर्ण केल्याशिवाय एक पारमिता पूर्ण होऊ शकत नाही।
तर उपपारमिता म्हणजे जर एखादी दानाची जर आपण गोष्ट केली, दानाची गोष्ट म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला दान करायचं आहे, तर तो दान देत असताना त्याच्याजवळ जे कमावलेली धनसंपत्ती आहे किंवा वारसा हक्काने मिळालेली जी धनसंपत्ती आहे, ती धनसंपत्ती दान करणे, इतरांना दान करताना त्याचा त्याग करणे, हे झालं दान. याला म्हणतात बाह्य अंगाने युक्त, बाह्य बाह्य अंगाने जे काही आपल्याजवळ दान संपत्ती भौतिक मालमत्ता आहे ती दान करणे म्हणजे त्याला उपपारमिता असे म्हटल्या गेलेले आहे. त्यानंतर दान पारमिता म्हणजे त्याच्यानंतर पारमिता. ही जी पारमिता येते, पारमिता याचा अर्थ असा होतो, हे पूर्ण करण्याकरता जे काही माझ्या शरीरामध्ये आहे, शरीर सुद्धा दान दिले तरी त्याची पर्वा न करता ते दान देणे म्हणजे त्याला म्हटलं गेले आहे पारमिता. हे पारमिता म्हणजे जसं रक्तदान, हृदयदान, त्याच्यानंतर एखादा किडनी दान, शरीराचं अंग प्रत्यंग एक एक भाग दान करणे म्हणजे याला म्हटल्या जाते डोळे दान. हे दान करणे म्हणजे याला म्हटले जाते पारमिता पूर्ण करणे. त्याच्यानंतर परमार्थ पारमिता. परमार्थ पारमिता ही त्याहीपेक्षा कठीण आहे. परमार्थ पारमिता म्हणजे एखादं कार्य करत असताना, समजा एखादा आता दानाचं उदाहरण घेतलं, दानाची पारमिता पूर्ण करत असताना दान देताना माझा जीव गेला तरी चालेल त्याची पर्वा न करता, जीव गेला तरी चालेल जीवाची पर्वा न करता करण्यात आलेलं दान म्हणजे ते झालं परमार्थ पारमिता. याला ह्या अशा एक एक पारमिता 3 अंगांनी युक्त अशा पारमिता पूर्ण करून अशा 10 आणि अशा 3 म्हणजे 30 पारमिता, 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमार्थ पारमिता पूर्ण केल्याशिवाय ह्या सगळ्या 10च्या 10 पारमिता पूर्ण होऊ शकत नाही. आणि हे पारमिता पूर्ण करण्याकरता त्या सुमेध तपस्व्याला बोधिसत्व झाल्यानंतर जन्मामध्ये एक जन्मामध्ये एक पारमिता पूर्ण करत 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 असा असंख्य ज्या गोष्टीला गणित मोजता येत नाही असं अगणित वेळा जन्म घेऊ आपले पारमिताचे घडे पूर्ण करू शेवटी त्यांनी सर्व पारमिता पूर्ण केल्या. आणि तेव्हा कुठं सिद्धार्थ नावाचे बोधिसत्व शुद्धोधन राजाच्या घरी जन्म घेऊन कपिलवस्तू नगरीमध्ये त्यांनी सम्यक संबुद्धत्व प्राप्त केलं. तर ह्या ज्या 10 पारमिता आहे, 10 पारमिता पूर्ण करत असताना जसं दान पारमिता मी सांगितलं, दान पारमिताचं जर उदाहरण घेतलं तर वेशंतर नावाचे जातक, वेशंतर जातकामध्ये वेशंतर नावाचं एक जातक आहे. वेशंतर राजा, हा राजाच्या घरी बोधिसत्व, आमचे बोधिसत्व वेशंतर राजा म्हणून एका राजाच्या घरी जन्माला आले आणि त्यांनी जे काही आपले कमावलेली संपत्ती, वारसा हक्काने प्राप्त झालेली संपत्ती संपूर्ण दान केले आणि त्यावेळेस त्यांनी पारमिता पूर्ण केली. हे झालं दानाच्या बाबतीत. शिवी राजा म्हणून जेव्हा बोधिसत्व शिवी राजा म्हणून जन्मास आले होते तर त्यांनी त्यावेळेस एका याचकाला त्यांनी डोळे दान केले. डोळे दान करणे म्हणजे आपलं अंग प्रत्यंग दान करणे, तर ही झाली पारमिता पूर्ण करणे. त्याच्यानंतर सस नावाचे जे जातक आहे, त्या जातकामध्ये बोधिसत्वांनी आपलं जीवन दान करण्याकरता आपलं जीवन अर्पण केलं, तर ही झाली जातक, ही झाली बनली परमार्थ पारमिता. तशीच शील पारमिता, कुलावक नावाची शील पारमिता आहे, मातू पोषक नावाची शील पारमिता आहे. मातू पोषक मध्ये बोधिसत्व हत्तीच्या मध्ये जन्म घेत असतो आणि ते आपले जी हत्तीनी त्याची आई असते त्याच्यासाठी आयुष्यभर पालन पोषण करते, तर ती मातू पोषक जातक हे शिलाची पारमिता आहे. त्याच्यानंतर शंख जातक पारमिता आहे, त्यामध्ये त्यांनी शिलाची परमार्थ पारमिता पूर्ण केली. जयदीश नावाचे जे जातक आहे त्यामध्ये आईवडिलाला एक यक्ष घेऊन जातो मारण्याकरता, खाण्याकरता. त्यावेळेस हा बोधिसत्व आपल्या आईवडिलाला वाचवण्याकरता त्या ठिकाणी जातो आणि तो म्हणतो, यक्षाला म्हणतो, तू हे यक्ष माझ्या आईवडिलाला सोडून दे, त्या बदली तू मला खा, मला मार, परंतु माझ्या आईवडिलाला सोडून दे. तर ही जीवाची पर्वा न करता आपल्या आईवडिलाचा जीव वाचवणे, त्यामध्ये जे हे शील पारमिता येते ती परमार्थ पारमिता झाली. त्यानंतर निष्कर्म्य पारमिता,
निष्कर्म पारमिता म्हणजे मखादेव नावाचा राजा होऊन गेले. बोधिसत्व मखादेव राजा होते त्यावेळेस. मखादेव राजा असताना संपूर्ण या राज्याचे ते मालक होते, राजा होते. आणि आपलं राज्य चालवत असताना एक दिवस त्यांना घृणा आली, ह्या राज्याविषयी घृणा आली. आणि त्यांना असं वाटलं का हा संसार म्हणजे हा दुःखमय एक संसार आहे आणि याचा आपण त्याग केला पाहिजे. म्हणजे कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता कोणत्याही त्या संपत्तीची, राजाची, मान सन्मानाची, आपल्या नातेवाईकाची, तिथल्या मुलं पत्नी याची कोणतीही पर्वा न करता सगळ्यांना राज त्याग करून सोडून जातो. हा मखादेव संसाराचा त्याग करतो आणि गृहस्थी जीवन सोडून आपलं संन्यासी जीवन स्वीकारतो. हे मखादेव नावाची जातक हे म्हटलं गेलं आहे निष्कर्म पारमिता. तर आपण यावेळेस पण पाहिलं, सिद्धार्थ वयाच्या 29व्या वर्षी राज त्याग करते, राजकुमार असते. त्यांना भविष्यात ते राजा होणार होते, परंतु त्याचा सगळं त्याग करून ते राजा न बनता एक संन्यासी बनले आणि परिभ्रमण केलं. इकडे तिकडे जाऊन परिभ्रमण केलं, परिव्राजक बनले ते. तर हा पण त्यांचा एक महाभिनिष्क्रमण त्याला म्हटल्या गेले आहे. तर ही पण एक पारमिता, निष्कर्म नावाची पारमिता पूर्ण केली. त्यानंतर वीर्य पारमिता. वीर्य म्हणजे उत्साह महाजनक नावाचे एकदा बोधिसत्व महाजनक म्हणून राजा जन्मास आले होते. तर बोधिसत्व महाजनक असताना त्यांनी वीर्य पारमिता पूर्ण केली. म्हणजे वीर्य म्हणजे उत्साह. प्रयत्न करत असताना माणसाने कधी थकून न जावे, हा माणसाचा कर्तव्य आहे. प्रयत्न करणे हे माणसाचे कर्तव्य आहे. हे वीर्य पारमितामध्ये त्यांनी दाखवून दिले आहे. तर हे महाजनक नावाची त्यांनी वीर्य पारमिता पूर्ण केली. त्यानंतर प्रज्ञा पारमितामध्ये त्यांनी महौषध नावाचं जातक आहे. महौषधमध्ये त्यांनी एका व्यक्तीचा जीव वाचवला. आपल्या प्रज्ञेच्या बलाने त्यांनी जीव वाचवला. याला त्या परमार्थ पारमिता म्हणतात. अशा प्रकारे त्यांनी तिंडूक जातक आहे. तिंडूक जातकामध्ये वानराच्या योनीमध्ये जन्म घेऊन सगळ्या वानर समुदायाचा त्यांनी आपल्या प्रज्ञेने जीव वाचवला. तर ही प्रज्ञा पारमिता आहे. त्याप्रमाणे त्यांनी प्रज्ञा पारमिता पूर्ण केली. त्याच्यानंतर जर पाहिलं तर सत्यपारमिता आहे. सत्यपारमिता म्हणजे कधी खोटे न बोलणे, कोणत्याही गोष्टीत चुगली चहाडी न करणे, कोणाची निंदा न करणे, नेहमी सत्य बोलणे आणि ह्या सत्यवचनाने जयमंगल करण्याकरता ते सत्यपारमिता पूर्ण करतात आणि सत्यक्रिया करतात. त्यामध्ये सत्यक्रिया करतात. जसं सुत्सोम नावाचे जे जातक आहे ते परमार्थ पारमिता म्हणून त्यांनी पूर्ण केलं. बट्टक जातक आहे. बट्टक जातक त्यांनी सत्यक्रिया केली बट्टक जातकामध्ये. तर ह्या ज्या पारमिता पूर्ण केल्या तर ही परमार्थ पारमिता आहे सुत्सोम नावाची. बट्टक जातक मध्ये त्यांनी त्यांचा स्वतःचा जीव तर वाचवला सत्यक्रिया करून. अग्नी पूर्ण जंगलामध्ये फैलत होती आणि ती अग्नी थांबवण्यासाठी त्यांनी शिलाचा, मैत्रीचा, ह्या गोष्टीचा जगामध्ये आहे ही अशी सत्यक्रिया करून त्यांनी ती अग्नी थांबवली आणि स्वतःचा जीव वाचवला, पण इतर समुदायाचा, इतर पक्ष्यांचा सुद्धा त्यांनी जीव वाचवला. तर ह्या ज्या आहे त्या पारमिता त्यांनी पूर्ण केल्या. याला म्हटलं जाते सत्य. सुत्सोम नावाच्या जातकामध्ये त्यांनी हजारो राजकुमारांचा जो यक्ष त्यांना मारणार होता त्या यक्षाच्या हातून सगळ्या राजकुमारांचा त्यांनी जीव वाचवला. तर ही सुत्सोम नावाची जातकमध्ये आपल्याला हे दिसून येते त्यांनी जीव वाचवला. म्हणून हे परमार्थ पारमिता. स्वतःचा जीव गेला तरी चालले जाईल, परंतु मी एवढ्या राजकुमाराचा जीव वाचवीन. तर ही सत्य पारमिता त्यांनी पूर्ण केली. त्यानंतर शांती पारमिता पूर्ण करत असताना त्यांनी खंतीवादक जातक नावाच्या जातकामध्ये ही गोष्ट आलेली आहे की त्यांनी संन्यासी असते. बोधिसत्व एक संन्यासी असते आणि संन्यासी असताना ते एका राजाच्या उद्यानामध्ये येते आणि त्यांचा जो संन्यासाचा जो स्वभाव धर्म असतो तो शांती असतो. शांतीवाद असतो त्यांचा. म्हणजे शांती पसरविणे, शांतीबद्दल बोलणे, शांतीबद्दल चर्चा करणे, स्वतःही शांत राहणे, कधीही कोणावर द्वेष न करणे, कोणाचाही द्वेष न करणे, मैत्री करणे आणि शांत राहणे. काहीही वेदना जरी झाल्या तरी त्या शांतीने सहन करणे.
हा त्यांचा स्वभाव असतो. आणि त्यामध्ये हा जो राजा असतो त्या उद्यानामध्ये राजा येऊन त्यांची परीक्षा करतो आणि त्यांची परीक्षा घेतो. त्यांचे अंग प्रत्यंग कापतात, प्रत्यक्षात त्यांचे अंग प्रत्यंग कापून नेतात, तरीही हा बोधिसत्व जो असतो तो राजाविषयी कधी घृणा करत नाही, द्वेष करत नाही, क्रोध उत्पन्न करत नाही. तरी ते म्हणतात माझ्या हृदयामध्ये तुमच्याबद्दल मैत्री करुणा आहे. तरी त्या राजाला लक्षात येत नाही की एवढं त्यांचे अंग प्रत्यंग कापूनही हा आपल्यावर घृणा क्रोध करत नाही. मग त्याच्या लक्षात येते आणि तो तिथून चालला जातो. परंतु राजा हा शांती वादक जे धर्मतत्वज्ञान असते ते कायम पाळतो आणि शेवटी ते शांती पारमिता पूर्ण करते. तर स्वतःचा जीव गेला तरी चालेल, परंतु जे शांती तत्व आहे ते पूर्णत्वास गेलं पाहिजे, या उद्देशाने ते तत्व पूर्ण करतात. आणि ही परमार्थ पारमिता आहे. शांती पारमितेच्या बाबतीत जर गोष्ट बनली, शांती हे सगळे दुर्गतीचे द्वार बंद केले जाते. जो माणूस शांत आहे, संयम बाळगतो, कधीही क्रोध करत नाही कोणावर, कोणी काही बोलले तर उलट उत्तर देत नाही, असे जे व्यक्ती असतात, जे शांत स्वभावाचे असतात, शांती प्रवृत्ती धारण करतात, अशांना म्हणतात की जे काही दुर्गती आहे, ज्या काही अपायगती आहे, त्या अपायगतीचे सगळे द्वार बंद केल्या जाते. म्हणजे तो व्यक्ती त्या मार्गाने किंवा त्या याच्यामध्ये अपायगतीत जात नाही. अशी शांती आणि संयमता याचे बल आहे. तर त्याचं आपण पालन केलं पाहिजे. अशी तथागतांनी खंतीवादक जातक परमार्थ पारमिता म्हणून पूर्ण केली. त्याच्यानंतर जर पाहिलं अधिष्ठान पारमिता, अधिष्ठान म्हणजे दृढ निश्चय. काही झालं, एखादा निश्चय किंवा एखादा जर संकल्प पूर्ण केला तर तो पूर्णत्वास गेलाच पाहिजे. त्याकरता तेमीय नावाचे जातकामध्ये ही गोष्ट आली आहे. तेमीय जातकामध्ये बोधिसत्व एका राजाच्या घरी जन्मास येतो आणि तो लहान असतो. तो लहान असताना हे पाहतो की माझे जे वडील आहे, हे जे राजा आहे, हे न्यायदान करत असतात. त्या राजाकडे कोणी एखादा चोर येतो, कोणी एखादा हे येतो, तर राजा काय करतो, त्यांना दंड ठोकवतो. यानं चोरी केली, द्यायला दंड, यानं अमुक केलं, द्यायला त्याला दंड, असे दंड करत असताना हा कधी कधी लहान असताना राजाच्या मांडीवरून बसायचा. तर त्याने हे पाहिलं का राजा हा चोरांना ही शिक्षा देतो, अमुकांना ही शिक्षा देतो, म्हणजे ही जी शिक्षा देते हे काही उचित नाही. म्हणजे मलाही भविष्यामध्ये राजा व्हावं लागेल आणि मलाही लोकांना असं दंड वगैरे द्यावा लागेल, तर हे काही बरोबर नाही. त्यामुळे मला राजा होणे काही पसंत नाही, मला राजा व्हायचं नाही. म्हणून काय करतो, तो लहानपणी वेड्याचं सोंग घेतो. तो काय करतो, वेड्याचं सोंग घेतो आणि तो मोठा होईपर्यंत वेड्याचं सोंग घेतो. आणि याचे आईवडील खूप त्यांचा इलाज करतात, वैद्य बोलावतात, डॉक्टर बोलावतात, जे काही आहे त्यावेळेचे सगळे बोलावतात आणि त्याला दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु तो असा बह्याडासारखा जीवनभर, म्हणजे कमीत कमी जवान तारुण्यावस्थे येपर्यंत, लग्नाच्या वया येपर्यंत तो जीवनयापन करतो. म्हणजे सांगा किती दृढ निश्चय आहे. तो कधी लक्षात येऊ देत नाही का मी सोंग करत आहे म्हणून. तो हे सोंग न दाखवता असा भयाडासारखा वागतो. कधी खात नाही, कधी खाईन, कधी काही बोलीन, असा शांत राहीन, झोपला तर झोपलाच राहीन, उठला तर उठलाच राहीन. म्हणजे असा तो भयाडाचा सोंग करून अख्खा आपलं जीवन तो घालवितो. शेवटी त्याचे आईवडील निर्णय घेते का हा आपल्या काही कामाचा नाही, जो राज्य आहे या राज्यापासून त्याला दूर पाठवण्यातच असं सगळेजण ते निर्णय घेतात आणि अशा करून त्याला पाठवतात. त्याला मोठा एकदम तिथून बाहेर पाठवल्यानंतर त्याला मोठा आनंद होतो आणि तिकडे मग तो सुखा समाधानाने जीवन जगतो. का सुटलो रे बा मी हे राज्य घेण्यापासून, असा तो दृढ निश्चय जो होता त्याने जो केलेला असतंय का बा मी जर चांगला राहिलो तर मला हे राजपद दिल्याशिवाय राहणार नाही आणि मला राजपद पाहिजे नाही. म्हणून हा जो त्याचा दृढ संकल्प असतो तो दृढ संकल्प पूर्ण करतो. आणि जेव्हा तो संसाराच्या बाहेर त्याला हाकलून देते, राजाच्या बाहेर हाकलून देते, तेव्हा तो आपलं चांगलं एक माणसासारखा माणूस म्हणून जीवन जगून तर जीवनयापन करतो. असा हा दृढ निश्चय पूर्ण करून, म्हणजे जीव गेला तर चालन, काही झालं तर चालन, परंतु मला हे पारमिता पूर्णच करायची आहे, अशी ती अधिष्ठान पारमिता पूर्ण करतात. आणि अधिष्ठान पारमिता ही परमार्थ पारमिता म्हणून पूर्ण केल्या जाते. त्यानंतर जर पाहिलं तर मैत्री पारमिता म्हणजे आपल्या असंख्य भाऊबंधाचा, जीवाचा जे काही आहे, आपल्याजवळ जे काही सोबती नाते जे काही आहे, ते जर आपल्या संकटात आले तर त्यांचा जीव वाचवणे ही झाली मैत्री. स्वतःप्रती मैत्री करणे आणि इतरांप्रती सुद्धा मैत्री करणे, ही मैत्री करत राहणे. यामध्ये मैत्री पारमिता करण्याकरता महाकपी नावाचे जे जातक आहे, त्या जातकामध्ये एक मोठ्या वानर समुदायाचे ते वानर सेनापती असतात. वानराचे सेनापती असते, म्हणा त्याला राजा सुद्धा आपण म्हणू शकतो, राजा असतात ते. आणि एका
जंगलामध्ये ते राहत असताना एका आंब्याच्या वनामध्ये खूप चांगले चांगले गोड आंबे असतात आणि एकदा आंबे खात असताना खाली पूर्ण सैन्य त्यांना वेढा देतो. त्या वेढ्यातून आपल्या सर्व भाऊबंधांना वाचवतो हा बोधिसत्व. सगळ्यांची सुरक्षा करतो. जीव गेला तरी चालते, परंतु त्यांना वाचवलं, त्यांना सुरक्षा प्रदान केली आणि ही मैत्री पारमिता परमार्थ पारमिता म्हणून सिद्ध झाली. अशा प्रकारची त्यांनी मैत्री पारमिता केली. त्याच्यानंतर कुरुंगमीग जातक नावाचे एक जातक आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांनी मैत्री पारमिता पूर्ण करून आपल्या मित्रांचे जीव वाचवले, स्वतःचाही जीव वाचवला. अशा प्रकारची ती मैत्री पारमिता पूर्ण केली. त्यानंतर जर पाहिलं तर उपेक्षा पारमिता. उपेक्षा पारमिता म्हणजे सुख दुःखापलीकडे सुखही नाही आणि दुःखही नाही अशी पारमिता पूर्ण केली. अशी पारमिता पूर्ण करत असताना, संसारात राहत असताना त्यांनी जे काही त्याच्यामध्ये आला आहे की आपला स्वतःचा मुलगा सुद्धा डोळ्यासमोर मरण पाहतो, तरी तीळ मात्र ही त्याप्रती दुःख उत्पन्न न करता त्याचं जे काही आहे अंतिम जे पुण्यानुमोदन म्हणा किंवा अंतिम संस्कार आहे, त्याचे अंतिम संस्कार पूर्ण करतात. परंतु क्षणभरही त्यांच्या मनामध्ये त्या मुलाप्रती दुःख निर्माण होत नाही. एवढी अशा प्रकारची उपेक्षा पारमिता ते पूर्ण करतात. ते जो मुलगा असते तो मुलगा त्यांच्या वावरामध्ये दोघे बाप लेक वावरात जातात. वावरात जात असताना कचरा काळी उचलत असताना त्यांचा जो पोरगा असतो, बोधिसत्वाचा जो पोरगा असतो, तो कचरा उचलत असताना एक सापाला स्पर्श होतो आणि तो साप त्या मुलाला ध्वंस करून विषारी साप असल्यामुळे तो मुलगा मरून जातो. हे बोधिसत्वाला लक्षात आल्यानंतर घरी निरोप पाठवतो. घरी निरोप पाठवल्यानंतर सगळे त्याची बायको येतात, बोधिसत्वाची बायको येतात, त्या पत्नी सुद्धा येतात, बहीण भाऊ हे सगळे कुटुंब येतात. परंतु मरणानुस्मृतीचा अभ्यास ते त्यांच्या घरी करत असल्यामुळे सगळ्यांना कोणत्याही व्यक्तीला दुःख होत नाही का हा आपल्या घरचा पोरगा, आपल्या नवरा आपल्या इथून निघून गेला म्हणून अजिबात कोणी दुःख व्यक्त न करता त्याप्रती समता भावाने पुष्टित होऊन त्यांचा तो अंतिम संस्कार केला जातो. आणि बोधिसत्व असे म्हणतात की न सांगता आला मुलगा. कसा मला सांगा, सांगून येते? आपल्या घरी कोणी जर जन्माला आला तर कोणी सांगून येते काय? न सांगता आला. काय म्हणतात बोधिसत्व? न सांगता आला, न विचारता गेला. मला काय मृत्यूच्या वेळेस त्याने विचारलं काय? नाही विचारलं. तो जेव्हा मृत्यू पावला तेव्हा त्याने मला काही माझी परवानगी घेतली काय? अजिबात नाही. त्याने माझी परवानगी घेतली नाही. त्यामुळे न विचारता गेला. आला तसा गेला. जसा आला, जसा जन्म घेतला तसाच तो मरण सुद्धा पावला. आला तसा गेला. त्यामुळे त्याच्यासाठी रडणे व्यर्थ. मला सांगा, आता तो व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याच्यासाठी रडून उपयोग काय? त्याच्यासाठी रडून काही उपयोग नाही. त्याचे व्यर्थ आहे म्हणते बोधिसत्व. काय म्हणते? त्याच्यासाठी रडणे हे व्यर्थ आहे. त्याच्यासाठी रडून काही फायदा नाही. जशी गती असेल तिथे गेला. जशी त्याची गती तिथे गेला. अशी उपेक्षा पारमिता पूर्ण केली. त्यानंतर लोमहर्षक नावाचं जातक त्यांनी पूर्ण केलं. ही उपेक्षा नावाची पारमिता त्यांनी पूर्ण केली. उपेक्षा लोमहर्षक म्हणजे ते केस आणि हर्ष म्हणजे त्याला हर्ष म्हणजे अंगाला काठी येण्याजोगतं त्यांनी लोमहर्षक त्याचं नावच तसं आहे. उपेक्षा पारमिता केली. ज्याप्रमाणे वयाच्या 29व्या वर्षी सिद्धार्थाने घरदार सोडलं आणि 6 वर्ष घोर अशी तपश्चर्या केली. आपल्याला माहिती आहे बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये खंड क्रमांक 1 मध्ये बाबासाहेबांनी सिद्धार्थाची जी तपश्चर्या आहे 6 वर्षाची तपश्चर्या केली, ती कशी केली हे आपण पाहिलेली आहे. तशाच प्रकारची यापूर्वी सुद्धा त्यांनी काय केली? तपश्चर्या केली आहे. घोर अशा घनगाट अशा जंगलात राहून जीवनभर कोणी म्हणजे उन्हाची, पावसाची, हिवाळ्याची कोणत्याही गोष्टीची, प्राण्यांची पर्वा न करता त्यांनी ह्या उपेक्षा पारमिता जंगलात राहून पूर्ण केलेल्या आहे. अशा पारमिता पूर्ण करत असताना 10 पारमिता 3 अंगांनी युक्त केल्यानंतर घडे पूर्ण केल्यानंतर सम्यक संबुद्धत्व प्राप्त होत नाही. अशा प्रकारच्या ह्या आपण आज 10 पारमिता पाहून घेतलेल्या आहेत. त्या 10 पारमिता पूर्ण करूनच एका बोधिसत्वाला सम्यक संबुद्धत्व प्राप्त करता येते. त्याशिवाय हे घडे पूर्ण केल्याशिवाय सम्यक संबुद्धत्व प्राप्त करता येत नाही. आणि यासाठी किती मोठा कालावधी लागला? 4 असंख्य 1 लाख कल्प. एवढा मोठा कालावधी ज्याची गणती करता नाही, ज्याचं मोजमाप नाही. एका कल्पाचंच मोजमाप नाही, ज्याची गणती करता नाही. फक्त त्याला उपमा देता येते, त्याचं अनुमान काढता येते, पण त्याचं मोजता येत नाही. मग समजा 4 असंख्य 1 लाख कल्प किती मोठा काळ झाला. एवढा हे काळ कशासाठी? लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी हे सगळं बोधिसत्व एक करत असतो आणि आपले पारमिताचे घडे पूर्ण करत असतो आणि शेवटी सम्यक संबुद्धत्व प्राप्त करत असतो. तर आज आपण या ठिकाणी 10 पारमिता
पाहिलेले आहे. पुढे आपण नंतर कोणता एखादा भाग घेऊ, जसं कर्मसिद्धांत आहे, दान पारमिता, दानाबद्दल बोलता येईल आपल्याला. जे लोकविदू आहे, जे 9 गुणांनी युक्त सम्यक संबुद्ध आहे, ज्याला लोकविदू म्हटलं जाते. जसे 31 प्रकारचे लोक आहे, याबद्दल आपण चर्चा करू. आणखी आपण प्रवचन यापुढे ही मालिका सुरू ठेवू. आणि या ठिकाणी एवढेच बोलतो आणि अपेक्षा करतो तुम्हाला ह्या 10 पारमिता आणि त्याच्या 3 अंगांनी युक्त अशा पारमिता समजल्या असेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सर्व संपवितो आणि सर्वांना जय भीम करतो. जय भीम.